महायुतीत वंचित कोण आहे अशी विचारणा होते, कारण चैत्यभूमीवर शिंदे आणि अजित पवार यांचं भाषण झालंच नाही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन चैत्यभूमीवर करण्यात आलं होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण तर केलं, मात्र फडणवीस यांच्या भाषणानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण काही झालंच नाही आणि त्यामुळे या दोघांनाही भाषणाची संधी न मिळाल्यामुळे भुवया उंचावल्या। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, काय सांगशील? खरं तर रायगडवर सुद्धा जेव्हा अमित शहा आले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं, मात्र अजित पवारांना भाषण करू दिलं, त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली नव्हती आणि आता या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनीच फक्त भाषण केलं आणि या दोघांना मात्र बाजूला सारण्यात आलं। काय सांगता येईल? स्नेहा, नेमकं महायुतीमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न आता पुन्हा एकदा जो आहे उपस्थित होत आहे। कारण की आज दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी इथे असलेल्या कार्यक्रमामध्ये जे आहेत मुख्यमंत्री यांचं भाषण झालं, पण मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मात्र बोलण्याची संधी दिली की नाही दिली, त्यांचं यादीत त्या नाव होतं की नव्हतं, असे अनेक प्रश्न जे आहेत आता चर्चेला येत आहेत आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की नेमकं चांगलं। धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीबद्दल।